नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. सर्वांना खात्रीशीर माहिती देणे हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. कारण का संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अगदी एप्रिल, मे आणि जून तर या काळातील चालू महिन्याची पेन्शन आणि थकीत पेन्शन मोठ्या प्रमाणावरती लाभार्थी आहेत तर यांची पेन्शन वितरण बाकी आहे. कधी पेन्शन आमच्या बँक खात्यामध्ये वितरित होईल याचीच त्यांना उत्कंठा लागलेली आहे. तर साधारणतः ही पेन्शन कधीपर्यंत वितरित होऊ शकते या संदर्भातले अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वांना माहिती आहे की जून महिन्याच्या पेन्शन वितरणेला लक्षात घ्या साईटचं अपडेशनचं काम सुरू असल्याचं कारण दाखवून साधारणतः 21 तारीख उजाडली. 21 तारखेपर्यंत साईटचं काम सुरू राहणार होतं आणि त्याच्यानंतर पेन्शन वितरण. तर लक्षात घ्या सध्या देखील अजून साईटचं जे काम आहे ते अजून चालू आहे. जे डीबीटी पोर्टल नव्याने सुरू झालेलं आहे तर या ठिकाणी अजून बहुतेकसा डेटा आहे तो अपडेट करण्याचंच काम अजून चालू आहे. त्यामुळे लक्षात घ्या की सध्या पेन्शन वितरण कधी होणार हा देखील मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना लाभ आहे तो पहिल्याच आठवड्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित केला जातो. आता हा जुलै महिना आहे तो काही दिवसांनी सुरू होणार आहे. मग ही जी पेन्शन आहे जूनची पेन्शन जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जुलै आणि जून पेन्शन एकत्रित मिळणार का असा देखील प्रश्न निर्माण होतोय. पण सद्यस्थिती सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. कारण का लक्षात घ्या की वेबसाईट देखील सुरू झाली असली तरी देखील त्याच्यावरती जे माहिती ट्रान्सफर करण्याचं काम आहे अजून मोठ्या प्रमाणावरती पेंडिंग आहे आणि त्याच्यामुळे देयकं असतील किंवा इतर कामं असतील तर यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय की साधारणतः जुलै महिन्यामध्ये देखील पेन्शन वितरणाला थोडा विलंब होऊ शकतो. पेन्शन जर लवकर वितरित होत असेल तर आनंदाचीच बातमी आहे. पण याच्यामध्ये वेबसाईटचं अपडेशनचं काम अजून देखील सुरू आहे. बहुतेकचा डेटा अजून ट्रान्सफर करणं बाकी आहे आणि डीबीटी मार्फत देयक अपलोड करण्याचे कामं असतील त्यानंतर लक्षात घ्या निधी वितरित करण्यासंदर्भातली प्रोसेस असेल तर ती अजून सुरू झाली नाही आहे. साधारणतः मागील 3 दिवस सुट्टीचे होते आणि आता या संदर्भातली कामं उद्यापासून सुरू होणार आहेत. तर याच्यामध्ये सॉफ्टवेअर अपडेटचं काम अजून चालू आहे आणि त्याचबरोबर देयक अपडेशनचं काम अजून सुरू झालं नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार घेता तर जुलै महिन्याची पेन्शन आहे तर ही उशिरा येऊ शकते. तर या संदर्भात आपण प्रॉपर माहिती देतच आहोत. कमीत कमी शासनाने सध्या जे पावसाळी अधिवेशन आहे तर याच्यामध्ये विचार करून डीबीटी लवकर ॲक्टिव्ह करून संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत तर यांना पेन्शन वितरण करावं. कारण का लक्षात घ्या की एक महत्त्वाची बाब आहे जरी वेबसाईट अपडेशनमध्ये असली तरी देखील शासनाने किंवा जी नेते मंडळी आहे तर यांनी ठरवलं तरी देखील पेन्शन वितरण होऊ शकतं. तर ही बाब शासनाच्या निदर्शनास आली पाहिजे. कारण का संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत घरची परिस्थिती गरिबीची आहे. पेन्शनवरती त्यांचं सर्व काही अवलंबून असतं. त्यामुळे मोठ्या विलंबाने लक्षात घ्या की आता पेन्शन वितरण होणं अपेक्षित आहे. जून आणि जुलै दोन्ही महिन्यांची पेन्शन एकत्रित लाभार्थ्यांना मिळणं गरजेचं आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत. साधारणतः पावसाळी अधिवेशनामध्ये कालपासून तर साधारणतः 3 दिवस सुट्टीचे होते. त्यामुळे या संदर्भातली जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर सुरू व्हावी. साईट अपडेशनचं काम तर चालूच राहणार आहे पण शासनाने ठरवायला पाहिजे. कारण का लाडक्या बहिणींचा देखील सर्वांना माहिती आहे. कारण का लाडक्या बहिणीची डीबीटी पोर्टल वेगळं आहे आणि हे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचं पेन्शन वितरणाचं डीबीटी पोर्टल वेगळं आहे. त्यामुळे सर्वस्वी निर्णय शासनावरती असो. साईड अपडेशनचं काम जरी चालू असेल तरी देखील लाभ आहे तो वितरण होऊ शकतो. तर साधारणतः जून महिन्यात जर आता संपत आलेला आहे जुलै महिना आता उजाडेलच. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने पेन्शन वितरणाचा निर्णय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत ज्यांना पेन्शनच आली नाही आहे तर त्यांना पेन्शन वितरित करणं गरजेचं आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत. सध्याच्या मिळालेल्या माहितीनुसार कदाचित सॉफ्टवेअर अपडेट असेल इतर महत्त्वाची पेन्शन वितरणात संदर्भातली कामं असतील तर याच्यामुळे थोडासा उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपण या संदर्भातली अपडेट घेतच आहोत. तर या संदर्भात तुमच्या काय शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.